श्री स्वामी समर्थ. तर हर्षला स्कूलला सोडायला गेली होती मी, कारण आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता हा. आणि त्यानंतर मी परीला पण स्कूलमध्ये सोडायला चालले होते. तर एवढाच व्हिडिओ काढला होता आदल्या दिवशीचा. तर माझं रोजचं रुटीन परत सगळं तर मी चालू इथं दुसऱ्या दिवशीचं होतं तर चालू होतं. तर सकाळी आंघोळ्या वगैरे सगळं झालं होतं आणि चपाती भाजी चालू होती माझी इथं करायची, कारण मुलांना पण स्कूलला सोडायचं होतं मला. आणि तर चपाती भाजी तर तयार होती आणि किचनवर तर येऊन आवरायचं होतं, कारण मुलग्याला स्कूलला सोडण्यासाठी परत मला उशीर झाला होता, म्हणून त्याचं टिफिन वगैरे सगळं भरून घेतलं. आणि हर्षला परत सोडायला स्कूलमध्ये चालली होती. तर त्याला जे आहे ते काम परत बाकी येऊन करायचं म्हणून मी चालली होती, कारण परत स्कूलमध्ये उशीर झाला तर परत प्रॉब्लेम होईल म्हणून म्हटलं पहिलं त्याला सोडून यायचं आणि नंतर जी बाकीची कामं असतात ती करून घ्यायची. तोवर मग परीला पण स्कूलमध्ये सोडता येतं आहे. आणि एक नसलं की घरी कामं आवरतात, नाही तर दोन्ही पण राहिले तर सारखं ह्यांचं मुलांचं तर बहीण भाऊचं हे चालूच असतं. त्यानंतर आम्ही फायनली पोचलो होतो त्याच्या स्कूलमध्ये. तर ह्याचं असं काही चालू होतं बघा चढायचं. तर उशीर इतका करत असतो ना चालताना, तर वैताग देत असतो नुसती. तर फायनली आम्ही त्याच्या स्कूलमध्ये पोचल्या. बघू शकता इथं भरपूर असे नखरे करत करत चढवत असतो तो. तर किती सांगितलं तरी ऐकत नाही. आणि त्याला फायनली मी स्कूलमध्ये सोडलं आणि आली घरी. तर आल्या आल्या मला परत किचन ओटा जो आहे तो आवरायला घ्यायचं होतं. भांडी जी आहेत ती पण धुवायची होती. आणि तर मी सगळं किचन ओटा वगैरे आवरून घेतलं छान असं. आणि पाणी नसल्यामुळे इतकी नकोच वाटत असतं, कारण पाणी 24 तास राहिलं तर नाही काय वाटत. आणि पाणी नसल्यामुळे तर मला भरपूर प्रॉब्लेम येतो. त्यानंतर दुपारचं जेवणाची तयारी चालू होती, कुकर वगैरे लावून घेतलं. आणि त्यानंतर परीचा पण टिफिन बॅगमध्ये भरून घेतलं आणि तिला पण असं छान तयार केलं, कारण तिचा आज बुधवार होता, पिट्टीचा ड्रेस होता. तिला पण असं म्हटलं आता ती बेल्ट तर नको म्हणत होती, तर म्हटलं आता नाही, थोडे थोडे केस आलेले आहेत, आता छान बेल्ट लावायचा आणि जेणेकरून तुला सवय पण होईल, नाही तर परत प्रॉब्लेम होईल म्हटलं. तर नको म्हणून तिला मी व्यवस्थित समजून सांगितल्यावर माझं ऐकली आणि तिला पावडर वगैरे अशी छान लावून घेतली. तर इथं तिचं नंतर मी सगळं हे आवरल्यानंतर तिचं असं काही जणू काही फोटोज काढत आहेत अशी तिची नाटकी चालू होती. तर भरपूर असं हे करत असते मोबाईलसमोर. आणि त्यानंतर मी परीला पण स्कूलमध्ये सोडण्यासाठी चालली होती. आणि वातावरण तर गरमीचंच होतं, कारण नकोच वाटत होतं. आणि फायनली तिला स्कूलमध्ये सोडलं आणि हर्षला परत स्कूलमध्ये घ्यायला गेली. तर दिसतंय तेवढं इतकं सोपं नसतं, कारण भरपूर माझी धावपळ चालू असते. आणि त्यानंतर संध्याकाळचं माझा ह्या ड्रेस पूर्ण शिवून घेतलेला होता मी. आणि त्यानंतर ड्रेस शिवून घेतल्यानंतर मी इथं जो ड्रेस आहे तो असा शिवला होता आणि त्याच्यावर मला असं विठू माऊली काढायचं होतं. तर अगोदर एक शिवलेला मी तो अपलोड केलेला आहे. आणि त्यानंतर परत ही ऑर्डर होती, तर हे मी ती तयार करत होते. तर छान असा लूक आलेला होता. तर इथं जो टिळा आहे पांडुरंगाचा तो पण असा छान काढून घेतला मी. बघायला पण इतकं छान वाटत होतं आणि करायला पण तितकंच आवड निर्माण होते. तर दोन्ही ब्लाऊज कसे झाल्यात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दोन्ही पण असे पफ भाई शिवलेले आहेत मी, या ब्लाऊजचं आणि त्या ब्लाऊजचं. तर हा जो आहे थोडासा लहान मुलगीचा आहे आणि हा जो आहे तो परीला मी शिकण्यासाठी म्हणून शिवली होते. तर दोन्ही ड्रेस फायनलचा लूक तर असं बघू शकता. इंस्टावर पण मी अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ. तर कसा वाटला नक्की सांगा दोन्ही पण ड्रेस. आणि असा होता आजचा व्लॉग, कसा वाटला नक्की सांगा. तर बाय बाय फ्रेंड्स. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.